विदर्भ जनजाती सुरक्षा मंच विदर्भाच्या वतीने जनजाती सांस्कृतिक समागम 24 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेला आहे। यासाठी विदर्भातनं आपण 3 ट्रेन इथून आपण बुक केलेल्या आहेत आणि देशभरातून जवळपास 500 जनजाती जे आहेत ते तिथे जाणार आहेत। संपूर्ण जी संख्या आहे दिल्लीमध्ये जाणाऱ्या आमच्या वनवासी आणि जनजाती समाजाची ती 1.5 लाख आहे। या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते 5 ठिकाणावरनं ही रॅली निघणार आहे दिल्लीमध्ये आणि लाल किल्ल्यावर त्याचं शेवट होणार आहे। यासाठी भारताचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह हे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभणार आहेत। सोबत जनजाती सुरक्षा मंचाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय गणेशरामजी भगत, डॉक्टर राजकिशोरजी हंसदा, राष्ट्रीय अखिल भारतीय, त्याच्यानंतर सत्येंद्रजी खरवार, अध्यक्ष अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, माननीय हर्षजी चव्हाण, पूर्व संयोजक जनजाती सुरक्षा मंच, हे तिथे प्रमुख अतिथी म्हणून तिथं राहणार आहे। या संपूर्ण जाणाऱ्या आमच्या जनजाती बांधवांची व्यवस्था दिल्लीकरांनी दिल्लीमध्ये केलेली आहे आणि इथून आम्ही 22 तारखेला निघणार आहोत। 24 तारखेला हा कार्यक्रम आहे आणि 25 तारखेला तिथून निघून 26 तारखेला आम्ही परत आमच्या गावी इथं परत आम्ही येणार आहोत। या कार्यक्रमाचं प्रमुख एक गोष्ट आपल्याला सांगावं लागेल की हे स्वयंप्रेरणेने स्वखर्चाने दिल्ली येथे जाण्यासाठी सगळे जनजाती बांधव तयार झालेले आहेत। देशाच्या इतिहासामध्ये 1.5 लाख जनजाती बांधव हा दिल्लीमध्ये येतो आहे, हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे। आणि या कार्यक्रमासाठी आपण मला हे सांगायचं आहे की आपण सगळ्या लोकांनी जी आहे पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी याची व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी, ही मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। मुख्य उद्देश काय कार्यक्रम घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश हा आहे की भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जनजाती बांधवांचं जे एकत्रीकरण आहे ते दिल्ली येथे केलं जाणार आहे। आपल्या जनजाती बांधवांचं संस्कृती, पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं प्रदर्शन, त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचावं, त्यांना माहिती व्हावी की जनजाती समाज चं काय अस्तित्व आहे, त्याच्यासाठी आपण तिथे दिल्लीला जात आहोत। मी रमेश मावस्कर, जनजाती सुरक्षा मंच विदर्भ प्रांत संयोजक।